रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे. अश्विन प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते आणि 9 दिवस आपण देवीचा हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो. बरेच जण उपवास करतात, काही जण 9 दिवस देवीचा उपवास करतात. 9 दिवस उपवास करून आपण देवीची पूजा अर्चा उपासना करतो, देवीची ओटी भरतो, कन्यापूजन करतो, कुंकुमार्चन करतो, देवीचा मंत्र जप करतो, घटस्थापना केली जाते, आपण देवीची ओटी भरतो. असं बरंच काही आपण या नवरात्रीमध्ये करत असतो, जेणेकरून आपल्या देवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा. नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला करू शकता. तुम्हाला जर नवरात्रीमध्ये सुतक असेल, मासिक धर्म असेल, तुम्ही पूर्ण नवरात्रीमध्ये जर कन्यापूजन करू शकला नाही तर येणारी कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. उरलेल्या ज्या काही सेवा आहेत तर त्या पण सर्व काही सेवा ज्या काही कारणास्तव तुम्ही करू शकला नाही तर त्या सर्व सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमची उरलेल्या ज्या काही सेवा असतील, कामे असतील तर ते तुम्ही करू शकता. आजच्या व्हिडिओतून आपण नवरात्रीला ज्या उत्साहाने घटस्थापना केली, जी योग्य पद्धतीने घटस्थापना केली, त्याचं विसर्जन देखील उद्यापन देखील आपण योग्य पद्धतीने करावं. तर घटाचं विसर्जन कसं करावं, घट कसा हलवावा, घट उठवताना काय म्हणावे, घट कधी उठवावा व घट कोणी उठवावा, याबद्दलची परिपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नवरात्रीचा उपवास जर तुम्ही 9 दिवस केला असेल तर उपवासाची सांगता कशी करायची, उठता बसता उपवास कसा करायचा, नैवेद्य काय करायचा, त्यानंतर आपण जी घटस्थापना घट विसर्जन करणार आहोत तर घट उठवल्यानंतर जे काही अंकुर उगवलेले आहे तर घट उगवलेला आहे तर त्या घटाचं काय करायचं, त्यातील साहित्याचं काय करायचं, याशिवाय मी एक उपाय देखील सांगणार आहे, जेणेकरून देवीचा जो कुळाचार केलेला आहे तुम्ही तर ती देवी जी आहे तर तिची काही तुम्ही सेवा केलेली आहे तर ती एक शक्ती या घटामध्ये एकवटलेली असते, तर ती देवीची शक्ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. असा एक उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे, यासोबत शुभमुहूर्त देखील सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 3 ऑक्टोबरपासून आपण घटस्थापना केलेली आहे. घटस्थापना आपण जशी योग्य मुहूर्तावरती योग्य पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो, त्याच पद्धतीने घट देखील आपल्याला योग्य पद्धतीने उठवावा लागतो. कारण आपण 9 दिवस देवीची जी काही सेवा करतो, व्रत करतो, उपासना करतो, त्याचे तर योग्य फळ आपल्याला मिळावं. देवीचं विसर्जन जे आहे तर घट जे आहे तर ते योग्य पद्धतीने उठवावा. त्यामध्ये जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे तर त्याचं विसर्जन देखील आपल्याला योग्य रीतीने करायचं आहे. तर अशी योग्य माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. दसऱ्याच्या दिवशी देवी ही विजय स्वरूपामध्ये असते. 9 दिवस देवी युद्ध करते आणि दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध करतो, तर त्या दिवसाला आपण विजयादशमी असं देखील म्हणत असतो. हा दिवस आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो, तर याला विजयादशमी असं देखील म्हटलं जातं. दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं देतो आणि सोनं घ्या पानं द्या असे देखील म्हटलं जातं. आपट्याची पानं देऊन सोनं म्हणून वाटली जातात आणि सोन्यासारखं राहा असा त्याचा अर्थ होतो. तर त्यासाठी आपट्याची पानं एकमेकांना वाटली जातात, सीमेउल्लंघन केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी वाहनांची, दुकानांची पूजा केली जाते. घरामध्ये सरस्वती पूजन केलं जातं. देवांना या दिवशी अंघोळ करून स्वच्छ करून छानपैकी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतरच आपण त्याच दिवशी आपण दारावरती झेंडूच्या पानाचं आणि आंब्याच्या पानाचं तोरण देखील लावत असतो. घरामध्ये जी काही वाहनं असतील तर त्या वाहनांची देखील स्वच्छ धुवून पूजा केली जाते. घरामध्ये जी काही अशी शस्त्र असतील, अगदी चाकूपासून ते कात्रीपर्यंत अशा छोट्या मोठ्या शस्त्रांची देखील या दिवशी पूजा केली जाते. तर काही जण नवमीला शस्त्रपूजा करतात तर काही जण दशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करतात. आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. दसऱ्याचा सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो. यावर्षी शनिवार 12 ऑक्टोबर 2024 दिवशी विजयादशमी दसरा हा सण साजरा केला जाणार आहे.
काही ठिकाणी घट हे नवमीच्या दिवशी उठवले जातात, तर काही ठिकाणी जे घट आहे तर ते दशमीच्या दिवशी उठवले जातात. तर जेव्हा घट उठवतात तर त्यावेळेस उपवास हा सोडला जातो. आमच्याकडे घट हे महानवमी, ज्याला खंडे महानवमी असं देखील म्हटलं जातं, तर या नवमीच्या दिवशी उपवास सोडले जातात आणि घट देखील याच दिवशी उठवले जातात. तर काही वर्षी ही जेव्हा नवमी आणि दशमी ही तिथी एकाच दिवशी येते, तर यावर्षी दशमी आणि नवमी ही तिथी एकाच दिवशी येणार आहे. शनिवार 12 ऑक्टोबर रोजी खंडे महानवमी देखील आहे आणि याच दिवशी विजयादशमी दसरा हा सण साजरा केला जाईल. दशमी ही तिथी 12 तारखेला शनिवारी 10:58 सुरू होते ते 13 तारखेला 9:08 असणार आहे. तर जे लोक दशमीच्याच दिवशी उपवास सोडतात, घट उठवतात, त्यांनी 10:58 म्हणजे 11 वाजल्यानंतर घट उठवू शकतात. पण जे खंडे महानवमीला नवमीच्या दिवशी घट उठवतात त्यांनी 11च्या आत आपल्या नित्यकामे आटपून घट उद्यापन करायचं आहे. तर जे दशमीला उठवतात तर त्यांनी सूर्यास्ताच्या अगोदर उठवावे किंवा दुपारी विजय मुहूर्त आहे दुपारी 2:22 ते 3:09 तर या वेळेत देखील तुम्ही घट उठवू शकता. आमच्याकडे नवमीच्या दिवशी उठवले जातात म्हणून आपल्याला जे घट आहे तर ते सकाळी 11च्या आत उठवून घ्यायचे आहेत. उपवास देखील आपल्याला शनिवारी 12 तारखेला सोडायचे आहेत. ज्यांचा उठता बसता उपवास आहे तर त्यांनी शुक्रवारी 11 तारखेला अष्टमीच्या दिवशी उपवास धरावा आणि शनिवारी घट उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे. तुमच्याकडून देवींची कोणतीच सेवा झाली नसेल तर तुम्ही दुर्गाष्टमीचा उपवास हा नक्की करू शकता, कारण की 9 दिवसाच्या उपवासामध्ये दुर्गाष्टमीच्या उपवासाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, ज्याला दुर्गाष्टमी, महाअष्टमी किंवा हरजागर असं देखील म्हटलं जातं. तर जी काही कडाकण्याची धपाट्याची माळ केली जाते, देवीचे दागिने बनवले जातात, हे आपल्याला शुक्रवारी 11 तारखेला अष्टमीच्या दिवशी बनवायची आहेत आणि कडाकण्याची आणि धपाट्याची अशी एकत्रित 9 आमच्याकडे बनवले जातात आणि याची माळ जी आहे तर ती घटाला बांधली जाते. तर ही माळ आपल्याला शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी बनवून घटाला माळ बांधायची आहे. आपण रोज घटाला एक माळ घालत असतो, परंतु हरजागराच्या दिवशी म्हणजे 11 तारखेच्या दिवशी आपल्याला कडाकेटण्याची आणि धपाट्याची माळ ही घालायची आहे. नवमीच्या दिवशी देव आपल्याला हलवायचे आहेत. आता आपण जाणून घेऊया घट कसे उठवावे. आपण घटस्थापना केलेली होती तर त्याचं विसर्जन कसं करायचं आहे, साहित्याचं काय करायचं आहे, घट कसा उठवायचा आहे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आपण पाहूया. तर शनिवारी 12 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपण जिथे काही घटस्थापना केलेली असेल तर घटस्थापनेच्या समोर दिवा, तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर त्याला हळदी कुंकू लावा. जर तुमचा दिवा शांत झाला असेल तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवीला आपण या कलशावरती हळदी कुंकू व्हायचे आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपण देवीची मनोभावे प्रार्थना करायची आहे, देवीचे आभार मानायचे आहेत. त्यानंतर देवीकडे आपण क्षमायाचना करायची आहे की हे देवी, हे 9 दिवस मी जी काही तुझी मनापासून उपवास केलेले आहे, व्रत केलेले आहे, जी काही उपासना केलेली आहे, त्यामुळे तुझी कृपादृष्टी आमच्या घरावरती सदैव राहू दे, तुझं वास्तव्य आमच्या घरामध्ये सदैव राहू दे, अशी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे. आणि जर माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर नक्की मला माफ कर, अशी आपण देवीकडे क्षमा मागायची आहे. आणि त्यानंतर आपण नमस्कार करायचा आहे. तर घट कोणी उठवावा आणि घट कसा उठवावा, तर आपल्या घरातील पुरुष मंडळींना बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडून शुभ मुहूर्तावर आपण हा घट जो आहे तर तो उठवायचा आहे. घट हा स्त्रियांनी उठवला जात नाही किंवा कुमारिकेंनी उठवला जात नाही. घट हे पुरुषांनी किंवा तुम्ही घरातील लहान मुलांना बोलावून त्यांच्याकडून देखील तुम्ही उठवू शकता. घरामध्ये जास्त पुरुष नसतील तर शेजारचे वगैरे तुम्हाला 5 पुरुष किंवा 5 लहान मुले बोलवायचे आहेत. जर शहरी भागामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरातील तुमच्या पतींना, मुलांना एकत्रित बोलावून त्यांच्याकडून देखील तुम्ही घट उठवून घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर पुरुष भेटले तर त्यांच्याकडून देखील तुम्ही घट उठवू शकता. त्यासाठी शुभ मुहूर्तावर सगळे पुरुष मंडळींना बोलवायचं आहे. त्या अगोदर घटावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. त्यानंतर सगळ्या पुरुष मंडळींना तुम्हाला गुलाल किंवा जी काही कुंकू
कुंकवाचा नाम ओढावून घ्यायचा आहे। त्यानंतर कुलदेवतेचा जो घट आहे तर त्या घटाला सर्व पुरुषांनी मिळून एकत्रित धरायचं आहे किंवा तुम्ही एका पुरुषाने धरून त्यांच्या हाताला हात देखील लावायचा आहे, असं देखील करू शकतो आपण। त्यानंतर घट जो आहे तर तो घट उचलायचा आहे आणि 5 वेळा तो घट तसाच आपण पुन्हा एकदा ठेवायचा आहे। तर 5 वेळा उचलायचा, 5 वेळा खाली ठेवायचा, असं करत असताना आपण देवीचा जय जयकार करायचा आहे। तर तुमची जी काही कुलदैवत असेल तर त्यांचा जय जयकार करायचा आहे किंवा आमच्याकडे म्हटलं जातं उदो उदो चांग भलं, उदो उदो चांग भलं, असं 5 वेळा म्हटलं जातं किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव घेऊन देखील जय जयकार करू शकता। जसं आम्ही म्हणतो की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, असं तुमचं काही जे कुलदैवत असेल तर त्यांचा जय जयकार तुम्हाला करायचा आहे। आणि त्यानंतर घटामध्ये जे काही धान्य उगवलेलं असेल तर ते धान्य पुरुषांच्या टोपीमध्ये जे काही अंकुर आहे तर ते थोडेसे उपटून गांधी टोपी पुरुषांनी घालायची आहे आणि त्याच्या टोपीमध्ये हे अंकुर घातले जातात। तर घट उठवत असताना गांधी टोपी घालायची आहे। घट उठवत असताना डोक्यावरती रुमाल तरी ठेवावा, मोकळ्या डोक्याने आपण घट उठवायचा नाही, हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे। त्यानंतर जे काही अंकुर निघालेले आहेत तर ते गांधी टोपीमध्ये पुढच्या भागाला घालायचे आहे, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यानंतर कलशावरती जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला फोडून त्यातला जो प्रसाद आहे तर तो थोड्याचा खोबऱ्याचा तुकडा देवासमोर ठेवायचा आहे। उरलेल्या जी पुरुष मंडळी लहान मुलं आलेले असतात तर त्यांना तुम्हाला हा प्रसाद नारळ जो आहे तर तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे। तर काही ठिकाणी हा नारळ फोडला जात नाही, तर ज्यांच्याकडे फोडला जात नाही त्यांनी विसर्जित करू शकता। ज्यांच्याकडे पहिल्यापासून ही परंपरा आहे नारळ फोडण्याची त्यांनी शक्यतो नारळ फोडावा, कारण की आमच्याकडे सुद्धा ही नारळ फोडण्याची परंपरा आहे। तर तुम्ही याचं त्याचं बघून नवीन परंपरा किंवा रूढी परंपरा तुम्ही जोडू शकत नाही। आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या कुळामध्ये जसं हा कुळाचार केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला हा नारळ जर तुमच्या कुळामध्ये फोडत असेल तर तुम्हाला फोडायचा आहे। कोणाचं तरी आवडलं किंवा कोणाचंही पटलं म्हणून कोणतीही नवीन गोष्ट करायला जायची नाही, कारण की आपण हीच पद्धत कायम वापरतो। तर ही जी काही पद्धत आहे तर तोच आपला घरातण्याचा कुळाचार असतो। त्यानंतर घटामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी आपल्याला एका आंब्याच्या पानाने किंवा फुलाच्या मदतीने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। आपण हे काही 9 दिवस देवीची उपासना केली तर ती या पाण्यामध्ये देवीचं शक्तितत्व हे एकवटलेलं असतं। हे पाणी घरामध्ये शिंपडल्याने घरामधील नजरबाधा, वास्तुदोष, करणी बाधा ही पूर्णपणे नष्ट होते। त्यासाठी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे। त्यानंतर ह्या घटाला आपण जो काही धागा गुंडाळलेला होता त्या धाग्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे। आपण 9 दिवस देवीची उपासना केलेली असते, व्रत उपवास केलेले असतात, तर आपल्या घरामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये विराजमान असते, वावरत असते। तर देवीची शक्ती या धाग्यामध्ये एकवटलेली असते, त्यामुळे घरातील लहान मुलांच्या हातावरती किंवा तुमच्या घरातील मुख्य पुरुषाच्या हातावरती तुम्ही हा धागा बांधू शकता। कलशामधील जी काही सुपारी आहे जी तुम्ही फोडून त्या मुलांना तुम्ही देखील पान सुपारी देखील देऊ शकता किंवा विसर्जित केली तरी देखील चालेल। त्यानंतर आपण कलशामध्ये जे 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं तर ते नाणं तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता। अक्षता चांगल्या असतील तर त्या तुम्ही घरामध्ये वापरू शकता, चांगल्या नसतील तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। तुम्ही जी काही फुलं वापरलेली असतील किंवा फुलांच्या माळा वापरलेल्या असतील तर ह्या सर्व आपण गोळा करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता, परंतु पर्यावरणाची देखील काळजी आपल्याला घेतली पाहिजे। पाणी दूषित होऊ नये, खराब होऊ नये यासाठी तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकत नसाल तर ते हे सगळं साहित्य तुम्हाला एकत्रित करायचं आहे। आपण जो घट उगवलेला आहे, जे धन आहे ते जेव्हा आपण विसर्जित करू तर त्यावेळेस आपल्याला हे देखील साहित्य त्याच ठिकाणी विसर्जित करायचं आहे। तर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी हे जे घट आहे तर ते विसर्जन केलं जातं दसऱ्याच्या दिवशी, परंतु दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे जे अंकुर आहे तर ते अंकुर काढून आपल्याला सीमेअलंघन करत असताना ते गांधी टोपीमध्ये घालून घरातील पुरुष मंडळी जातात आणि आपण जी काही शस्त्रपूजा केलेली असते तर त्या शस्त्रपूजावरती घरातील देवी देवतांना हे अंकुर वाहिले जातात। त्यामुळे लगेच आपण हा घट विसर्जित करायचा नाही, हा घट आपल्याला तसाच ठेवायचा आहे। तर काही ठिकाणी हा घट विसर्जित केला जातो, तर आमच्याकडे हा जर घट उगवलेला असतं तर हे धान्य जे उगवलेलं असतं ज्याला धन देखील असं म्हटलं जातं आणि हे धन आपल्याला लगेच विसर्जित करायचं नाही, आपण काढून ते घरामध्ये एका ठिकाणी ठेवू शकतो। आणि यानंतर जी नव्याची पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं तर या पौर्णिमेच्या दिवशी हे जे घट आहे तर ते घट नेऊन आपल्या शेतामध्ये ठेवला जातो। तुम्हाला जर शेतामध्ये ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली देखील ठेवू शकता।
घट उठवत असताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जो काही आपण उपवास धरलेला आहे तर तो उपवास देखील आपल्याला याच दिवशी घट उठवल्यानंतर सोडायचा आहे। उपवास सोडत असताना आपण जी देवांना नैवेद्य म्हणून कडाकणी दाखवलेली होती आदल्या दिवशी तर ते कडाकणी खाऊन देखील उपवास सोडला जातो आणि जे काही आपण पुरणपोळी केलेली आहे तर ते सात्विक भोजन करून आपण हा उपवास आहे तर तो सोडायचा आहे। तर या दिवशी विजयादशमी आणि खंडे महानवमी एका दिवशी आल्यानंतर जेव्हा आपण घट उठवू तर घट उठवल्यानंतरच आपल्याला हे सगळं जे देवघर आहे तर ते स्वच्छ करून आपण देवांना स्नान घालून देवांची पूजा करून घ्यायची आहे। कारण की याच दिवशी दसरा हा सण आलेला आहे, त्यासाठी या दिवशी आपल्याला देवांची पूजा देखील करायची आहे। देव हलवायचे आहे ते विड्याच्या पानावरून काढून आपण त्यांना स्नान घालून पुन्हा एकदा नवीन वस्त्रावरती आपण विराजमान करायचं आहे। तर काही ठिकाणी घट उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे देव असतात तर त्यांना स्नान घातलं जातं, आमच्याकडेही असं केलं जातं। परंतु याच दिवशी दसरा देखील आलेला आहे, त्यासाठी यावर्षी आपण घट उठवायचा आहे आणि त्यानंतर घटाला देवांना स्नान घालून या देवांना आपण नवीन वस्त्रावरती विराजमान करायचं आहे। आपली रोजची देवपूजा देखील करायची आहे। देवांना स्नान, रोजची देवपूजा, देव हलवायचे आहेत। अखंड दिवा लावलेला असेल तर अखंड दिवा फुंकर मारून विसरू नये, अखंड दिवा आपोआप शांत होऊ द्यावा। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।